हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय 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 राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम जय जय राम जय जय राम हरि रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा हा सुख झाले ओ साजन सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी जय हो म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी वर बापर
भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावसी दुरे करिता बरोबरी दुरावसी दुरी करिता बरोबरी दुरावसी दुरे करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसे भवाची पुरी वाहवसे भवाची पुरी वाहवसे काही नगे एक भावाचे कारण काही न लगे का भावचे कारण काही न लगे एक भावाचे कारण तुका म्हणे आन विठोबाची तुका म्हणे आन विठोबाची करिता बरोबरी दुरावसी दुरी करिता बरोबरी दुरावसी दुरी करिता बरोबरी दुरावसी दुरी करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी भवाची पुरी वाहवसी भवाची पुरी वाहवसी जय विठोबा रखुमाई सांगतो तुम्हासी सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी
सांगतो तुम्हासी सांगतो तुम्हासी सांगतो तुम्हासी सांगतो तुम्हासी सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठल सांगतो तुम्हासी सांगतो तुम्हासी नाही तरी गेला जन्मवाया नाही तरी गेला जन्मवाया नाही तरी गेला नाही तरी गेला नाही तरी गेला जन्मवाया करिता बरोबरी करिता बरोबरी दुरावसी दूरी करिता बरोबरी हे करिता बरोबरी नाही तरी गेला जन्मवाया नाही तरी गेला जन्मवाया नाही तरी गेला जन्मवाया नाही नाही तरी गेला जन्मवाया करता बरोबरी करता बरोबरी गोरवसी दोरे करता बरोबरी भवाची पुरी वाहावसे भवाची पुरी भवाची पुरी वाहावसे भवाची पुरी
भवाची पुरी वाहवसे भवाची पुरी वाहवसे भवाची पुरी वाहवसे भवाची हे पुरी वावसे
सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करिता बरोबरी दुरावसी दुरी, भवाची अपुरी भावसी. काही न लगे एक भावची कारण, काही न लगे एक भावची कारण, तुका मने आन विठ्ठलाची. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम नामा, पांडुरंगा करू प्रथम नामा. हे पांडुरंगा करू प्रथम नमना, पांडुरंगा करू प्रथम नमना. हो पांडुरंगा करू प्रथम नमना, पांडुरंगा करू प्रथम नमना. हे पांडुरंगा करू प्रथम नमना, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण सततिया, दुसरे चरण सततिया, त्यांच्या कृपादाने करते काही सारू, त्यांच्या कृपादाने करते काही सारू. दुसरे चरण सततिया, दुसरे चरण सततिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. वा, एकदा टाळी वाजवा यांच्याकरता. पांडुरंगा कृपण दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका प्रथम नमन करू गणनाथा, उमा शंकराची सुता. चरणावरी ठेवूनी माथा, साष्टांग हे आता दंडवत. मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं. वातात्मजवानरीतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. रामरायाच्या सेवका, शरण आलो मने तुका. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थो, पदं भुज तेजस्फुटित प्रदेशं. विदीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानो,
समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं। राधा मेरी स्वामिनी मैं राधिए जी को दास, जन्म जन्म मोहियो वृंदावन वास। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरु नमो नमः। जेने पंढरी सारिखा पुला परिसर केला, वैकुंठादि विठ्ठल सका सोयरा जोडला। विरक्ती भूतळबटी जो का विख्यात हा बोधला। श्री संत सद्गुरु मोतीराम महाराज चरणी साष्टांग दंडवत घातला। रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणासी अर्पितो अजन्म ही काया। जगदीश्वराशी जोडिली ज्यांची ख्याती, तुम्हा वंदितो प्रथम शिव छत्रपती विठाल 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 हरि विठाल। जयांचे केलिया स्मरण, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता। सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया। करिता बरोबरी दुरावसी दुरी, भवाची अपुरी वावसी। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान संत वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी विराजमान असणारे
ज्यांनी तुमचा आमचा संसार सुखाचा व याकरता अखंड ध्येय झिजवणारे या महाराष्ट्राचा आद्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची गुरु तुम्हा आम्हाला तारू श्री तुकारामा प्रिय श्रीरामा असुर विरामा बाबाजी चैतन्य कृपापात्र बोलोबा पुत्र जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा फार चरणाचा नसून चारही चरणाचा नसून 3 चरणाचा असलेला हा उपदेशपर प्रकरणातील अभंग आजच्या सेवेसाठी निवडला. विठाला 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 आजच्या अभंगाद्वारे माझे जगद्गुरु तुकाराम महाराज या मृत्यू लोकामध्ये आलेल्या प्रत्येक जडजीवाला उपदेश करतात. या मृत्यू लोकामध्ये जो मानव म्हणून या सृष्टीवर जन्माला आला अशा प्रत्येक व्यक्तीला माझे जगद्गुरु तुकाराम महाराज विनंती करतात, हात जोडतात, आग्रह करतात आणि म्हणतात, अरे बाबांनो, या आयुष्याच्या भवसागरामध्ये जर आपल्याला तरुण जायचं असेल तर एक गोष्ट आयुष्यात करणं ही महत्त्वाची असते. ती म्हणजे कोणची? सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. अरे बाबांनो, तुम्हा सर्वांना मी विनंती करतो, सांगतो की या भवसागरामधून तरुण जाण्यासाठी एकच गोष्ट आहे. त्या गोष्टीनं आपण तरुण जाऊ शकतो, ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण. म्हणून तुम्हाला विनंती आहे, तुम्हाला सांगतो, ऐका. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. जर तुम्ही भगवंताचं नामस्मरण या मुखारविंदातून जर केलं नाही तर जसा तुमचा जन्म झाला तसा वायाला गेला, असे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात. अरे हो, तुम्ही आम्ही या संसाराची बरोबरी करत बसलेलो हो सज्जनानो. तुकोबाराय सांगतात, अरे या संसाराची बरोबरी न करता भगवंताचं नामस्मरण आपल्या मुखारविंदातून करा. नक्की तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, होणारच आहे. उद्धार हा नक्की आहे. त्याकरता भगवंताचं नामस्मरण करावं लागतं. करिता बरोबरी दुरावसी दुरी आणि भवाची हे पुरी वाहवसी. जीवनात तुम्ही किती जरी या संसाराची बरोबरी करत बसलात, या संसारामध्ये अशा अनेक प्रकारचे सोहळे करत बसलात, तर या सोहळ्यामधून आणि या संसाराच्या बरोबरीमधून तुम्हाला बाहेर निघता येणार नाही. याच्यातून तुम्हाला मुक्तता नाही. संसारामध्ये मुक्तता नाही. जर मुक्तता जर प्राप्त करायची असेल तर परमार्थ करावा लागतो आणि भगवंताचं नामस्मरण करावं लागते. म्हणून तो तुकोबाराय म्हणतात, करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी. जेवढी तू या संसाराची बरोबरी करत राहशील तेवढं तू या परमार्थापासून, भगवंताच्या नामापासून दूर दूर जात राहशील. आणि एकदा देवाच्या नामापासून जर दूर गेलास तर या संसाररूपी सागरातून पलीकडे तरुण तू जाऊही शकणार नाही. जर जायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण आहे. ठीक आहे तुकोबाराय, आम्हाला पटलं, तुम्ही सांगता त्याच्यावरून आम्ही भगवंताचं नामस्मरण करू. यासाठी काय करावं लागतंय त्यावेळेस तुकोबारायनं साधन सांगितलं व सोपं. तुकोबाराय म्हणले, काहीच करायची गरज नाही, कुठला अट्टहास करायची गरज नाही, फक्त एक मग करा. काय? काही न लगे एक. कयाचीच गरज नाही म्हणली, फक्त एका गोष्टीची गरज आहे, ते म्हणजे भाव. भाव म्हणजे बापू पैशाचा भाव नाही, अंतकरणातला भाव, भक्तीचा भाव. आणि भक्तीचा भाव ज्याच्या अंतकरणामध्ये आहे त्याला बाकी काहीही करायची गरज नाही म्हणले तुकोबाराय. काही न लगे एक भावची कारण आणि तुका म्हणे आन विठोबाची. आयुष्यामध्ये तुकोबारायनं कधीच भगवंताची शपथ घेतली नाही, पण या मानव लोकांना विश्वास बसण्यासाठी जगाच्या मालकाची शपथ जगद्गुरु तुकाराम महाराज घेतात आणि सांगतात, तुका म्हणे आन विठोबाची आणि काही न लगे एक भावाची कारण. भावाने जगाच्या मालकाला आकळता येतंय, आवळता येतंय, असे जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये तुम्हा आम्हाला उपदेश करतात. ज्याप्रमाणे माझ्या बुद्धीनं मला सांगितलं त्याप्रमाणे उघड या अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न केला. आता राहिलेल्या वेळेमध्ये ग्रामदेवत हनुमंतराया, ग्रामदेवत नरसिंह भगवंत
ज्याप्रमाणे बुद्धी देतील त्याप्रमाणे सर्वजण मिळून सेवा करू. विठाला 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 विठाला. तू अभंगाची सेवा करण्यापूर्वी अल्पसा परिहार. वक्ता या नात्यानं देण्याचा आदव कर्तव्य ठरतं. या न्यायाने अनुषंगाने भगवान पांडुरंग परमात्म्याच्या पदस्पर्शानं पावन आणि पुनीत असलेली भूमी नव्हे, महान भगवंताचा अवतार श्री नरसिंह भगवंत, या नरसिंह भगवंताच्या अवताराने अधिष्ठानाने पवित्र आणि पुनीत असलेली भूमी श्री क्षेत्र येळेगाव. अनेक महानमान साधू संतांच्या पदस्पर्शानं पावन, कृपा आशीर्वादानं पावन आणि पुनीत असलेली भूमी श्री क्षेत्र येळेगाव. या येळेगाव नगरीमध्ये आज एका मातोश्रीचं द्वितीय पुण्य स्मरण, त्या निमित्ताने ही कीर्तनाची सेवा. कैलासवासी सौभाग्यवती ललिताबाई बाबूरावजी शेळके यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं असलेली ही ज्ञानदानाची सेवा. आज त्यांना इहलोकाची यात्रा संपून 2 वर्ष परिपूर्ण होतात, म्हणून आज त्यांचे हे द्वितीय पुण्य स्मरणाची सेवा ही ज्यांच्या माध्यमातून ही सेवा या ठिकाणी संपन्न होती असे असणारे त्यांचे पती बाबूरावजी संभाजीरावजी शेळके, तीही कीर्तनकार आहेत. श्री हरिभक्तपरायण बाबूरावजी संभाजीरावजी शेळके आमच्या गावचे ज्येष्ठ कीर्तनकार. त्यांच्या माध्यमातून त्यांचे सुपुत्र श्री हरिभक्तपरायण आमचे परममित्र दत्ताभाऊ बाबूरावजी शेळके, या शेळके परिवाराच्या वतीनं आपल्या आईच्या प्रत्यर्थ आईची ही सेवा घडवू या अनुषंगाने हा आजचा कीर्तनाचा कार्यक्रम. त्या अनुषंगाने सर्व शेळके परिवाराचे नातेसोक्त, सोयरे, पाहुणे मंडळ व सर्व गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, गावातील ज्येष्ठ महिला मंडळ, माता माऊल्या, गावातील लहान थोर सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा ज्ञानदान आणि अन्नदानाचा सोहळा विठाला 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 या अनुषंगाने आज कीर्तनाच्या साथीसाठी सर्व महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. हे जरी दिसायला आपल्या परिसरातले असले, जरी आपल्या रोजच्या नजरेतले असले, तरी हे आपल्या रोजच्या संबंधातले असले, तरीही हे आज साधे नाहीत. आज हे महाराष्ट्राच्या पटलावर एकापेक्षा बळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. जसं कैलास पर्वतावरती भगवान शिवशंकराच्या कैलास पर्वतावरती तशा विवरण करणाऱ्या ज्या राजहंसाच्या जोड्या असतात कैलास पर्वतावरती, तशा या कीर्तनासाठी या गायन क्षेत्रातील या राजहंसाच्या जोड्या म्हणजे ही आज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांनी सुंदर अशी कीर्तनामध्ये साथ करण्यासाठी चाल गायली असे असणारे आपल्या परभणी जिल्ह्याचं भूषण, आपल्या परिसराचं भूषण माझे गुरुबंधू श्री हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज किरडे चाटोरीकर या ठिकाणी उपस्थित महाराजांना या नारदाच्या गादीवरून वंदन करतो. त्याचबरोबर त्यांना सुंदर अशी साथ केली, ज्यांनी कीर्तनाची सुरुवात केली असे असणारे हरिभक्तपरायण आपल्या परभणी जिल्ह्याचं भूषण भजन सम्राट पांडुरंगजी महाराज भिशे पिंपरीकर या ठिकाणी उपस्थित महाराजांनाही या नारदाच्या गादीवरून वंदन आहे. त्याचबरोबर आपल्या परिसरातील भजन सम्राट श्री हरिभक्तपरायण अतिशय गोड स्वभाव, कुठल्याही प्रकारचा मनामध्ये किंवा चेहऱ्यावर कसलाही महाराज राग नाही, लोभ नाही, कुठल्या गोष्टीचा हेही नाही, फक्त परमार्थाचा आपला प्रपंच करत असताना परमार्थाची गाडी अतिशय सुंदरप्रमाणे भगवंताच्या चरणाकडे जे नेत आहेत असे असणारे आपल्या परिसराचं भूषण श्री हरिभक्तपरायण किसनजी महाराज भोसले पवार खंडाळीकर या ठिकाणी उपस्थित. किसन मामासाठी या नारदाच्या गादीवरून वंदन करतो. त्याचबरोबर ज्यांचे विशेष आपल्या गावाचं लाडकं व्यक्तिमत्व, बापू गावात आले म्हणलं की सर्व मंडळीला वेगळाच आनंद होतो. त्याच्यातल्या त्यात आमच्या अण्णाला तर जास्त होतो. सगळ्याच गावाचं ज्यांच्यावर विशेष प्रेम आहे असे असणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंग वादक, मृदंगमणी मृदंगाचा बादशाह, मोठ्या मोठ्या तालमीत ज्यांचं मृदंग शिक्षण
या ठिकाणी झालेला आहे. असे असणारे आमचे परम आदरणीय परम स्नेही आमचे दाजी उद्धव बापू भिशेगावकर या ठिकाणी मृदंग साथी श्रीहित महाराजांना या नारळाच्या गादीवर वंदन करतो. त्याचबरोबर त्यांच्यासमोर त्यांचाच पटशिष्य या ठिकाणी साथ करण्यासाठी आहे. त्यांच्याच तोलामोलामध्ये वाजवण्याचा तो प्रयत्न या ठिकाणी सुंदर प्रकारे करत आहेत. सुंदर या प्रकारे त्यांनी या ठिकाणी वादन केलं. त्यांनाही या नारळाच्या गादीवर वंदन. विशेष म्हणजे सर्व ही लहान लहान छोटी छोटी असणारी ही बालक वारकरी मंडळी नादब्रह्म वारकर शिक्षण संस्था खडीपाटा यातील हे सर्व गुरुजन विद्यार्थी हे उद्याचं भवितव्य आहे. मायबाप उद्या हेच कीर्तनकार गायक वादक महाराज कथाकार मोठमोठे वारकरी संप्रदायाचं मोठे कार्य हे सर्व मंडळीच्या हातामध्ये आहे. असे असणारे सर्व वारकरी माझे छोटे बांधव यांनाही आराधाच्या गादीवर वंदन करतो. उपस्थित सर्व गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत. आणि विशेष म्हणजे आपल्या परिसराचं वैभव आपल्या गावचं रत्न. कुठंही गेलं की मी जर कीर्तनाला गेलो आणि जर माझ्यासोबत जर मामा नसले लोक म्हणतात महाराज तुमच्या गावातले ते येणेकरी दिसत नाही दो त्यांना घेऊन सोबत ये जा. असे असणारे आपलं गावाचं ज्यांनी नाव असं सर्वकडे महाराज घातलं असे असणारे आपले गावचे ज्येष्ठ येणेकारी आमचे दत्ता मामा धापसे या ठिकाणी उपस्थित. त्यांनाही या नारळाच्या गादीवर वंदन आहे. सुंदर असणारी मिशे साऊंड सर्व्हिस या ठिकाणी सेवा देण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यांनाही या नारळाच्या गादीवर वंदन आहे. आणि विशेष म्हणजे आज हे आपलं कीर्तन जोपर्यंत या विश्वामध्ये नेट शिल्लक आहे या विज्ञान युगामध्ये नेट शिल्लक आहे तोपर्यंत हे आपलं कीर्तन आपल्याला आजरामर बघण्यासाठी मिळणार आहे. असं म्हणजे जिथं ज्ञान संपतं आणि तिथून ज्ञानाचा सागर तयार होतो असे असणारे ज्ञानाचे सागर यूट्यूब चॅनल या ठिकाणी उपस्थित. त्या यूट्यूब चॅनलचे मालक श्री हरिभक्तपरायण अजिंक्य दादा गाडगे या ठिकाणी उपस्थित. दादांनाही या नारळाच्या गादीवर वंदन. गावातील तुम्ही माझ्यापेक्षा वयाने तपाने ज्येष्ठाने अनुभवाने नियमाने सर्व गोष्टीनं या ठिकाणी श्रेष्ठ असणारे सर्व मंडळी तुम्हा सर्वांच्या चरणी या बालकाचा त्रिवार नमन करतो. पाठीमागं असणाऱ्या आमच्या सर्व गावातील ज्येष्ठ माता माऊल्या उपस्थित सर्वांच्या माता माऊल्यांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक आणि अभंगाला सुरुवात. विठाला 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 आज एका मातोश्रीचं पुण्य स्मरण आहे. शास्त्राचा जर विचार केला तर शास्त्र सांगतंय जोपर्यंत आपले आई वडील शिल्लक आहेत तोपर्यंत आई वडिलांची सेवा करा. आणि आपले आई वडील अभ्यास याच्यातून निघून गेले या मृत्यू लोकातून एकदा भगवंताच्या चरणाजवळ विलीन झाले की नंतर त्यांच्या नामाची सेवा केली पाहिजे. मग अशी त्यांच्या नामाची सेवा. आणि आज ज्यांचं पुण्य स्मरण आहे त्यांनी विशेष पर्वकाळ आपल्या जीवनामध्ये गाठलेला आहे मायबाप. त्या सौभाग्यवती ललिताबाई बाबूरावजी शेळके. मृत्यू लोकामध्ये सौभाग्यवती हा शब्द कमी लोकाला लागतो मायबाप, कमी स्त्रियांना लागतो. कारण सौभाग्यवती मरण करण्यासाठी हे पूर्वजन्माचं पुण्य असावं लागतं. पूर्वजन्माच्या पुण्यायेनं मालक जिवंत असताना मालकाच्या साक्षीनं देह ठेवणे ही म्हणजे जन्माच्या पुण्याची पावती. विठाला 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 ज्यांचा सौभाग्यवती मरण झाले त्या माता माऊलीला दुसरा साहस करायची गरजच नाही महाराज. भगवंताचं द्वार त्याच्यासाठी सदैव खुलं आहे, सदैव खुलं आहे. आणि हे कोणालाही मिळत नाही. तो पर्वकाळ या माऊलीनं आयुष्यामध्ये गाठला. याचं कारण या माऊलीनं आयुष्यभर केलेली ही प्रपंचामध्ये प्रपंच करत असताना परमार्थाची सेवा, आपल्या मालकाची सेवा, आपल्या लेकलाची सेवा एक निष्ठेने केली. आपल्या मालकावर दृढ विश्वास ठेवला. कोणालाही पतिव्रता मरण येत नाही. जे पतीच्या मनाला अनुसरून जी काम करत असते, जी सेवा करत असते तिला पतिव्रता म्हणतात. आणि मरणामध्ये लोक म्हणतात की शूर रणांगणात ओळखावा आणि पतिव्रता मरणामध्ये ओळखावी. अशी ही पतिव्रता माऊली म्हणजे आमच्या ललिता माईसाहेब यांचं आज हे द्वितीय पुण्यस्मरण. खरंच हे शेळके परिवार अतिशय महाराज
वारकरी कुटुंब या ठिकाणी आहे, कारण कोणाच्याही जीवनामध्ये पुण्यस्मरण घडत नाही. मामा, तुम्ही या ठिकाणी जिवंत आहेत, तुमच्या देखत तुमच्या पत्नीचं पुण्यस्मरण होतं, या अर्थी तुमची पत्नी किती भाग्यवान आहे हे तुम्हाला बाकी गोष्टीचा सायास करून सांगण्याची गरज नाही. अहो, एका मुलाने आपल्या आईचं पुण्यतिथी करावी, पुण्यस्मरण करावं, यापेक्षा तुमच्या जीवनामध्ये अजून काय मोठा उपयोग पाहिजे सांगा. तुमच्या मुलाने अजून तुमच्या डोळे देखत काय करावं अशी तुमची इच्छा आहे. अहो, तुमच्या सौभाग्यवतीचं या ठिकाणी पुण्यस्मरण करतंय, यापेक्षा दुसरं करण्याची काही गरज नाही. विठाला 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 विठाला. अहो, आजचा दिवस म्हणजे या शेळके परिवारासाठी विशेष आहे महाराज. या आमच्या दत्ताभाऊसाठी विशेष दिवस आहे आजचा. मी नाही सांगत, आमचे संत मंडळी सांगतात, आमचे ज्ञानोबाराय सांगतात, आमचे संत मंडळी सांगतात. पुत्रासी पर्व काळ जन्मात जोडे एक वेळ, माता पित्याचा अंतकाळ, ती धर्माची वेळ अति पवित्र. आजचा दिवस म्हणजे या शेळके परिवारासाठी अतिशय फलदायी दिवस आहे. आजच्या दिवशी यांनी केलेलं जे काही कर्म आहे त्या कर्माचा दुप्पट लाभ आहे. आज जर यांनी अन्नदान केलं तर त्या अन्नदानाचा दुप्पट लाभ आहे. आज ज्ञानदान केलं त्या ज्ञानदानाचा दुप्पट लाभ आहे. आज महाराज लक्ष्मी दान केली तर त्या लक्ष्मी दानाचं दुप्पट दान आहे. आज वस्त्र दान केलं तर त्याचंही दुप्पट दान आहे. प्रत्येक गोष्टी ज्यांनी जे आज केलं त्याचं आज काय दुप्पट फल आहे. म्हणून आज हा पर्व काळाचा दिवस आहे. ज्ञानोबाराय सांगतात की पुत्राशी पर्व काळ जन्मात जोडे एक वेळ. पुत्राला जीवनामध्ये एकदाच पर्व काळ आहे, ते म्हणजे आपल्या आई वडिलाचा अंतकाळ, अंतकाळीचा दिवस. आणि असा असणार हा दिवस आहे. किती आज दिवस पर्व काळाचा आहे, किती दिवस. जसं शास्त्रकार सांगतात की सूर्याला चंद्राला ग्रहण लागल्यानंतर आणि ग्रहण सुटल्या सुटल्या जो काही वेळ असतो तो कसा असतो, पर्व काळाचा असतो, फलित असतो. सोम सूर्यादिक करणे येऊन करते पार भरणे, जे का माता पिता मरणे अंकित दिवस. जेवढं सोम सूर्याला ग्रहण लागल्यानंतर ग्रहण सुटल्या सुटल्या जो पवित्र काळ असतो तो पवित्र काळ आज या परिवारासाठी आहे. आणि याच पवित्र परिवाराचा विच्छेद साधून त्या आईच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी हा आजचा केलेला ज्ञानदानाचा, अन्नदानाचा, कृतज्ञतेचा सोहळा. विठाला 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 जीवनात कोणाचीही पुण्यतिथी होत नाही. पुण्यतिथी होण्यासाठी त्याने आयुष्यभर पुण्याचा साठा भरून ठेवावा लागतो. जो जीव पुनीत असतो त्यांचीही पुण्यतिथी होत असते, कोणाचीही पुण्यतिथी होत नाही. जो सजीवनभर ज्याने भगवंताचं नामस्मरणच केलं, एक निष्ठेनंच प्रपंच केला, त्याच माणसाची पुण्यतिथी होते. कोणाचीही पुण्यतिथी व्हायला रिकामी नाही बापू. इथं मोठमोठ्या महाराज लोकांची, ज्यांचं आयुष्य परमार्थात गेलं, अशाची पुण्यतिथी व्हायला तयार नाही. पण आज या मातोश्रीची पुण्यतिथी होते. या अर्थावरून यांच्या परिवारावर किती संस्कार आहेत, वारकरी संप्रदायाचे किती संस्कार आहेत आपल्याला जाणून येतात. आणि या अनुषंगाने आज जगद्गुरु तुकाराम महाराजांचा पवित्र उपदेशपर असा अभंग या ठिकाणी कीर्तनासाठी निवडलेला आहे. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा सेवा बरेभू श्री संत गुरुवर्य नामधारक मोतीराम महाराज यांची ही कीर्तनरूपी सेवा, ही सेवा बनभू श्री संत कीर्तन महर्षी गुरुवर्य मारुती महाराज दस्तापूरकर यांची ही कीर्तनरूपी सेवा, ही सेवा बनभू श्री संत नामधारक सोपन काका महाराज इसादकर यांची ही कीर्तनरूपी सेवा. आणि माझ्यासारख्या अज्ञान पामर बालकाला ज्यांनी पवित्र अशा या नारदाच्या गादीवर उभा केला असे असणारे माझे श्रीगुरु ज्ञानोबा माऊली महाराज मुडेकर यांची ही कीर्तनरूपी सेवा. हे चारही गुरु महात्मे ज्याप्रमाणे बुद्धी देतील त्याप्रमाणे अल्पशा कालावधीमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न. विठाला 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 आपल्या कीर्तनाचा टाइम आहे 11 ते 1. आता घड्याळीमध्ये बरोबर 12:30 वाजलेत. म्हणजे फक्त आता माझ्याकडे किती शिल्लक आहे, अर्धा तास. अहो
मी एवढा अभागी आहे की त्या खटवांग रायाला आयुष्यातून जाण्यासाठी 1 तास शिल्लक राहिला होता. 1 तास उरला श्याम महाराजाशी, अर्धा तास उरला की आता त्या 1 तासामध्ये खटवांग रायाने आपल्या जीवनाची भाग्यदशा बदलून घेतली. या काळाच्या जबड्यातून सदैव भगवंताच्या चरणामध्ये या जन्म मरण्याच्या फेऱ्याच्या आयुष्यातून हा 1 तासामध्ये मायबाप खटवांग राया निघून गेला. पण या राहिलेल्या अर्धा तासामध्ये 1 तासामध्ये तुम्हाला नक्की तुमच्या जीवनाच्या या जन्म मरण्याच्या फेऱ्यातून चुकेल या न चुकेल हे मी सांगू शकत नाही. पण जर व्हायचंच असेल, चुकवायचं असेल तर एक करा, ज्या ज्या वेळेला भजन होईल त्या त्या वेळेला मुखाने नामस्मरण आणि हाताने टाळी. विठाला 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 विठाला. हे जर कार्य जर आपण केलं नाही तर जे आपले पितर असतात ते आपल्यावर काय करतात तर महाराज रुसतात. आपण जर पुण्यतिथी केली नाही, तेरवी केली नाही, गोडं जेवण केलं नाही, 10 दिवसाचे 10 पिंड पडले नाही, 10वा दिवस केला नाही, वर्षश्राद्ध केलं नाही आणि जर पुण्यतिथी केली नाही तर आपल्या घरी सर्व काही भरपूर आहे आणि जर ह्या गोष्टी करत नसताल वंशी दुराचारे पुत्र झाला, वंशी दुराचारे पुत्र झाला, वंश दुराचारे पुत्र झाला, वंश दुराचारे पुत्र झाला. हो आहाकटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचार, वंशी दुराचारी पुत्र झाला. हो आहाकटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारी, वंशी दुराचारी पुत्र झाला, पुत्र झाला. आहा का पितर आणि वंशी दुराचारी पुत्र झाला. पित्र महाराज वरून नाही का शाप देतात, अरे माझ्या कुळामध्ये काय काय दुर्दैवी मुलगा जन्माला आला, तिथं तुलगा माझं आज काही कर्म करायला या ठिकाणी शिल्लक नाही म्हणून वरून शाप देतात. आणि त्यांनी शाप दिला की मग आपल्या आयुष्यामध्ये सगळी ढसळमिसळ होते. चांगला आलेला कापूस पावसामध्ये महाराज वाहून जातो, हे का नाही. 1 नंबर आलेला कापूस पाण्यामध्ये निघून जातो. का तर यानं समजावं नशिबाला दोष नाही की आपल्या पितरानं आपल्यावर केलेला काय आहे शाप आहे. आमचे दत्ताभाऊ म्हणले महाराज आईचा कार्यक्रम करायचा आहे. मी म्हणलं जरा यंदा साल जरा पाण्याबिण्यानं पावसानं आपली खूप बेजारी झाली, आपल्या सर्व शेतकरी राजावर मोठं संकट या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. शेतीनं या ठिकाणी यावर्षी आपल्याला एवढी साथ दिली नाही. या मेघराजा कस काय की आपल्यावर कोपला आणि मेघराजा कोपल्यामुळं अतिवृष्टी आपल्या पूर्ण जिल्ह्यात, महाराष्ट्रात, मराठवाड्यामध्ये या ठिकाणी झाली आणि अतिवृष्टीमुळे हातातोंडाला घास मायबाप आपल्या हातातून निघून गेला. आता एकच आपल्याला आशा आहे की सरकार मायबाप आपल्यासाठी काहीतरी करेल आणि काहीतरी करून यातातून मार्ग करेल. आणि सरकार मायबापाला विनंती आहे, कारण शेतकरी हा महाराष्ट्राचा कोण आहे तर बाप आहे, अन्नदाता आहे. जर शेतकऱ्यानं जर अन्न उत्पन्न करणं जर बंद केलं, हे नोकरदार जे दिल्ली, पुणे, मुंबईला लोक राहतात ना, यांना उपाशी मरावं लागल. महाराज हे काय पाळा पाचोळा खाणार आहेत का, बिल्डिंगीच्या इटा उकरून खाणार आहेत का शेतकऱ्यांना जर बंद झाल्यावर? नाही महाराज. म्हणून या नोकरदारांनाही विनंती आहे, जर आपल्याला जर 1 लाख पगार असेल तर 1 लाख पगारीतला 1% हिस्सा म्हणजे 10,000 रुपये शेतकऱ्यासाठी द्या. सरकार मायबाप कितीही कर्ज झालं तर होऊ द्या, पण या ठिकाणी शेतकरी राजा उपहासी मेला नाही पाहिजे याची काळजी शेतकरी मायबापाने घ्यावं. आज या शेतकऱ्याचे भांडे महाराज वाहून गेले हो. संसार कित्येक शेतकऱ्याचे संसार वाहून गेले पाण्यामध्ये. प्रत्येकाच्या शेतामध्ये 10-10, 20-20 फूट पाणी या ठिकाणी महाराज
बघायला मिळालं. एवढी अतिवृष्ट या जुन्या मंडळीला विचारलं ना, बाबा एवढा पाऊस, ते म्हणले आमच्या जन्मात तर कधी एवढा पाऊस झाला नव्हता कडे, आमच्या जेवणात तर एवढा पावसाने या ठिकाणी शेतकऱ्यावर महाराज येत की आज शेतकऱ्याच्या डोळ्यातून सारखं पाणी दिसत आहे. या सरकारला विनंती आहे की शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी, शेतातलं पाणी न बघता शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी बघावं आणि शेतकऱ्याची सरसगट कर्जमाफी करून टाकावी. सरसगट हे 10 आणि 15 हजारांना काही होत नाही महाराज. सरसगट शेताची करावं, कारण काही शेतात शिल्लकच राहिलं नाही. पंचनामे करायला सुद्धा काही शिल्लक नाही, तर पंचनामे वगैरे काय करत बसता. सरसगट कर्जमुक्ती करा आणि आम्हाला याच्यातून मुक्त करा, शेतकऱ्याला सहकार्य करा, ही विनंती सरकार मायबापाकडे आहे. दत्ता भाऊला म्हणलं, भाऊ यंदा काही एवढं नाही, आपलं घरच्या घरी आपले वारकरी मंडळी भजन बिजन करू, आपलं घरी हरिपाठ घेऊ आणि भागून घेऊ. नाही नाही म्हणले महाराज, अहो आईनं जर आशीर्वाद दिला, जी उभी काडी आहे ना म्हणले, त्या काडीला म्हणले बोंड लागते ना म्हणले, तिचा आशीर्वाद झाल्यावर काय कमी पडणार आहे. तसंच झालं महाराज. बघा जाऊन कापसाचे सगळे पानं पावसात गळून गेलते, आज हिरवागार कापूस दिसायला का नाही. कालच जाऊन बघून आलो मी. ही जर कृपा कोणाची असेल ती आपल्या पितराचा आशीर्वाद असतंय. म्हणून जर असं कार्य आपण केलं तर पित्र कल्याण इच्छिती तया गोडा, कल्याण इच्छिती तया गोडा, कल्याण इच्छिते तया गोडा, कल्याण इच्छिते तया गोडा. तुका म्हणे पितर आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया गोडा, कल्याण इच्छिती तया गोडा. तुका म्हणे पितर आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया गोडा, कल्याण इच्छिती तया गोडा. तुका म्हणे पितर आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती तया कुळा. मग असं जर पितराच्या ऋणातून मुक्त झाला तर पितर वरून भरभराटून आशीर्वाद देतात आणि सगळीकडे महाराज आपली महाराज वाह होते. कुठचंही काम हातामध्ये घेतलं की त्या हातातल्या कार्याला फळच प्राप्ती होते. हे पितर आपल्यावर काय संतुष्ट झाल्याचा आशीर्वाद आहे. विठाला विठाला हरा हरा विठ्ठला 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 म्हणून या विज्ञान युगाच्या जीवनामध्ये आपण आपल्या मरणाला या ठिकाणी विसरलो आहोत. प्रत्येक मृत्यूलोकामध्ये आलेल्या प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये महाराज 2 सोहळे हे फिक्स असतात. फिक्स असतात जीवनामध्ये 2 सोहळे. एक सोहळा म्हणजे जन्माचा सोहळा आणि एक सोहळा म्हणजे दुसरा सोहळा म्हणजे मृत्यूचा सोहळा. तिसरा सोहळा एक महत्त्वाचा आहे, ते कोणाच्या जीवनात होतो कोणाच्या जीवनात होत नाही. ते ज्याच्या कर्मानुसार त्या तिसऱ्या सोहळ्याचं नियोजन असते. होईल होईल. पण हे 2 शेळे आयुष्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. हे मी नाही सांगत, माझे माऊली ज्ञानोबाराय सांगतात. जन्माची गाबा आलिया, जन्म मृत्यूची सोहळिया, नाम नोनिया धनंजया जिया परी. या मृत्यूलोकामध्ये जन्माला आल्यानंतर हे 2 सोहळे मात्र निश्चित आहेत. एक जन्माचा सोहळा आणि एक मरणाचा सोहळा. मग तुकोबाराय तेच सांगतात, अरे तुम्ही जन्माला येते असताना भगवंताचं नामस्मरण घेतो म्हणला होतात. ज्यावेळेस 9 महिने 9 दिवस आईच्या गर्भामध्ये आपण ज्यावेळेस विराजमान असतो, त्यावेळेस 9 महिने 9 दिवस आई वेगवेगळे आपले आघात सहन करते. हा गर्भ त्या आईला इतका त्रास देतो, त्रास आई सहन करते. आणि ज्यावेळेस या गर्भाची प्रसूती होणार आहे त्या टायमाला खूप वेदना होतात आणि आईलाच वेदना होत नाही तर त्या गर्भालाही वेदना होतात. आणि त्यावेळेस तो गर्भ आईच्या गर्भामध्ये एक वेळा करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या
दुखा वेगळे एक वेळा करी या दुखा वेगळे जय हो एक वेळा करी या दुखा वेगळे एक वेळ करी या दुखा वेगळे एक वेळ करी या दुखा वेगळे दुरिताची झाडे उगवणी दुरिताची झाडे उगवणी दुरिताचे झाडे उगवणी दुरिताचे झाडे उगवणी आठवीन पाय हा माझा नवस 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 आठवीन पाये हा माझा नवस आठवीन पाय हा माझा नवस आठवीन पाये आठवीन पाये हा माझा गोड गायन महाराज. आठवीन पाय हा माझा नवस. हा नवस त्या गर्भामध्ये असताना भगवंताकडे केलेला आहे. देवा तुला मी बाहेर आल्या आठवतो. आणि मग भगवंत महाराज कृपादृष्टी करतात आणि त्या गर्भाला बाहेर काढतात. आणि बाहेर आल्यावर तो गर्भ महाराज ट्या 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 करतो. अरे देव म्हणते नामस्मरण घेतो म्हणला होता. ते म्हणला कवा म्हणलो होतो. ट्या 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 करून सांगते महाराज. मी म्हणलो नव्हतो. देव म्हणते जरा दम. नाही म्हणला नव्हतास ना, थांब तू वाढ म्हणते. तुला कशी तू वाट लावतो बघ मग. पण महाराज या एकदा जन्माला आल्यानंतर या संसाराचं वार त्या गर्भाला लागतं आणि गर्भ हे नामस्मरण विसरून जातं. भगवंताचं नाम घ्यायचं हे विसरून जातंय. आणि मग विसरून जाणारं नाम घेण्यासाठी तुकोबाराय आपल्याला आठवण करून देतात. ज्या आरती तुकोबाराय सांगतात या आरती सांगणारा अधिकारी असला पाहिजे. सांगणाऱ्याच्या जीवनामध्ये नेम असला पाहिजे आणि सांगणाऱ्याला अनुभव असला पाहिजे. कोणही सांगायला जमत नाही महाराज. काय कोणही जमत नाही. जमतंय का? कोणही सांगितलं जमतंय का? कीर्तनाला महाराजाला धोतरच असावं हे कोणही म्हणायला जमतंय का? जमतंय का? जे धोतर घालतंय ते ना म्हणावं. काय जे पॅन्टवाला आहे त्यानं काय उपयोग आहे? काय नाही. आता आम्ही जर किती म्हणलं बापू हे बोल असा वाजवावा हे आम्हाला जमतंय का? ते बापूच्याच लेवलचा माणूस लागन. त्याला त्या मृदंगामधलं काय ज्ञान असलं पाहिजे. किती जरी म्हणलं महाराज असं गायन करायला पाहिजे, महाराज आम्ही सांगून काय अजिंक्य दादा उपयोग आहे का? काहीच उपयोग नाही ना. त्या गायनातलं रस आम्हाला कळलं पाहिजे. मग त्याचा अनुभव असला पाहिजे. पण अनुभव असलं तर या सगळ्या गोष्टी त्याला सांगता येते किंवा त्याला सांगण्याचा अधिकार असतंय. पहिलं माणसाच्या जीवनात नेम असला पाहिजे. नेमाशिव कुठलंच कार्य नित्य होत नाही किंवा नेमाशिव त्या कार्याला फलप्राप्ती होत नाही. आणि नेमाशिव माणसाला अधिकार किंवा अनुभव प्राप्त होत नाही. जीवनामध्ये नियम पाहिजे. किती नियम पाहिजे? एक उदाहरण सांगतो. भजन करा. विठाला 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 आईचं पुण्यस्मरण आहे म्हणून आईचा दृष्टांत देऊन सांगतो. पूर्वी राजेशाही होती आणि राजेशाही असताना जो राजानं नेम केला तो नेम सर्वांना लागू व्हायचा. असं मग पूर्वी 350 वर्षापूर्वी एका राजानं नेम केला. या राजानं आपल्या स्वराज्याची राजधानी बांधून काढली आणि बांधून काढल्यानंतर नेम असा केला
की रात्रीचे 9 वाजले किंवा रात्रीचे 7 वाजले की आपल्या या किल्ल्याचे काय तर दरवाजे बंद केले जातील, तर उद्या सकाळी 7 वाजेपर्यंत हे दरवाजे बंद राहतील. मग या राजाची राजधानी, या स्वराज्याची राजधानी म्हणजे रायगड. या पृथ्वी तलावरील स्वर्ग म्हणजे रायगड. हे रायगड महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदोलीकर यांना बांधायला लावला. महाराज मिस्त्रही पहिले किती निष्ठावान होते बघा, किती पहिले इंजिनियर किती निष्ठावान होते. अहो बांधकाम करायला जर आपण गुत्त हातात घेतलं, जे काम करत असताना त्या कामामध्ये जर काही कमतरता जाणवली, काही गोष्टीची कमतरता पडली तर त्या मालकाला मागत नव्हते महाराज. काम पूर्ण होईपर्यंत स्वतःच्या खिशातली दक्षिणा किंवा स्वतःचा खर्च करायचा आणि ते जे काही काम असेल ते पूर्ण करायचं. तसं रायगड बांधत असताना जी छत्रपती शिवाजी महाराजांनी जी सामुग्री दिली, ती सामुग्री महाराज ती कमी पडली आणि कमी पडल्यानंतर थोडा रायगड बांधायचा राहिला. तर हिरोजी इंदलकर नावाच्या इंजिनियरनं त्या काळच्या आपली प्रॉपर्टी सर्व घाण ठेवली, सर्व विकून टाकली आणि त्या मोबदल्यातून राहिलेला रायगड बांधून काढला मायबाप. आणि बांधल्यानंतर ज्यावेळेस त्या रायगडाचं महाराज वास्तू झाली आणि वास्तूच्या दिवशी ज्यावेळेस सगळ्याला सन्मान केला जात होता, त्यावेळेस हे बांधकामाचे मिस्त्री असणारे आमचे हिरोजी इंदुलेकर यांना सत्कारासाठी बोलवलं. त्यावेळेस हिरोजीने सांगितलं, राजे मला सत्कार नको, मला काहीही नको. अहो हिरोजी अहो मागा, तुम्हाला काय पाहिजे, मी तुमच्यावर प्रसन्न आहे. मागा काय पाहिजे. तुम्ही स्वतःची प्रॉपर्टी घाण ठेवली पण मला 1 रुपयाही न मागता राहिलेला रायगड बांधून काढला. हिरोजी सांगा तुम्हाला काय पाहिजे. त्या हिरोजीची किती राजावर निष्ठा होती बघा मायबाप. त्या हिरोजीनं सांगितली, देवा राजेसाहेब मला काहीही नको, तुम्हाला जर जायचंच असेल तर माझ्या नावाची एक पायरी या रायगडाच्या पायऱ्यावर मी लावतो. एवढी त्या रायगडाच्या पायरीवर माझ्या नावाचा दगड लावण्याची मला काय करा, दान द्या, एवढी सेवा द्या. बघा महाराज एवढं काम केलं, स्वतःची असलेली सर्व प्रॉपर्टी विकून टाकली आणि काय मागून मागितलं हो, एका पायरीवर नाव कोरण्यात, एका पायरीवर नाव. आणि त्याच्यावर काय लिहिलं, हिरोजी इंदुलकर सेवेचे ठाई तत्पर. या महाराष्ट्रामध्ये 2 पायऱ्या आहेत सेवेच्या. एक म्हणजे जी रायगडावर आहे ती हिरोजी इंदुलकराची आणि दुसरी पायरी म्हणजे जी पंढरपूरला आहे. प्रत्येक वारकरी त्या पायरीचं दर्शन घेतल्याशिवाय समोर जात नाही, ती म्हणजे आमची नामदेव पायरी. ह्या महाराष्ट्रातल्या 2 सेवेच्या पायऱ्या आहेत. मग त्या हिरोजी इंदुलकराला सांगितलं आणि नेम सगळ्याला परिसरामध्ये सांगितला, संध्याकाळी 7 वाजले की रायगडाचे दरवाजे बंद होतात. जे रायगडावर महाराज पूर्वी बाजार भरायचा, त्या परिसरातील सर्व खेडेगावातील मंडळी जे काही आपल्याकडे सामुग्री असेल ते सामुग्री घेऊन बाजारासाठी त्या रायगडावरती जायचे. बाजार भरायचा आणि बाजार महाराज 7च्या अगोदर आटपून सगळेजण गडाच्या खाली उतरायचे, कारण गडाचे जे मेन दरवाजे होते ते बंद व्हायचे महाराज 7 वाजता. हा नेम राजानं काढलेला होता. आणि नेम असताना योगायोग एका दिवशी अशी घटना घडली की एके दिवशी 7 वाजता दरवाजे बंद झाले, पण एक माता माऊली त्या ठिकाणी दूध विकण्यासाठी आलेली होती, माळवं विकण्यासाठी, आपलं काही सामुग्री विकण्यासाठी आलेली होती. पण ती 7 वाजेपर्यंत त्या महाद्वाराच्या बाहेर पडली नाही. दरवाजा लागला गेला. त्या आईने विनंती करायला सुरू केली त्या असणाऱ्या द्वारपालाला, बाबा अरे माझं माळवं विकलं नसल्यामुळे, माझं दूध विकलं नसल्यामुळे मी नाही का लवकर गडाच्या बाहेर निघू शकले नाही. आणि आता तर टाईम झाला आहे, गडाचे दरवाजे लागलेत, माझ्यासाठी दरवाजे एकदा काढ, मला गडाच्या खाली जाऊ दे. गडाच्या पायथ्याला माझं गाव आहे, गावामध्ये माझं घर आहे आणि माझा 1 वर्षाचा चिमुकला असणारा बाळ आहे. सकाळी मी त्या बाळाला दूध पाजून वरती आलेले आहे पोटा पाण्यासाठी, आणि आता जर मी नाही गेले तर रात्रभर तो दुधाने भूक लागून लढून त्याचा गतप्राण होईन. अरे माझ्या मुलासाठी मला जाऊ दे. त्यावेळेस त्या द्वारपालाने त्या आईच्या समोर हात जोडून सांगितलं, आई माय, मी बी एका आईच्या पोटातून जन्माला आलो, मलाही आईची वेदना कळते, पण हा राजाने घालून दिलेला नियम आहे, नियमाच्या बाहेर मला पडता येत नाही. आई मी सकाळी 7 वाजल्याशिवाय दरवाजे खाली सोडू शकत नाही. त्या आईनं निश्चय केला, रायगडावरील एका टेकडीवर गेले आणि एका टेकडीवरून महाराज खाली रायगड उतरायला सुरुवात केली. एका गडावरून, रायगडाच्या एका कोपऱ्यावरून. आणि
त्या गडावरून रात्री विचार केला नाही. रात्री 9-10 वाजल्याचा टाइम होता. अरे इचुकाडा असेल, एखादा जनावर असेल, साप असेल, उतरायला जागा नाही, धरायला काही नाही, कसल्याही प्रकारचा विचार नाही केला. फक्त तिच्या मनामध्ये एकच विचार होता, आपल्या लेकराचा विचार. कधी मी माझ्या लेकराजवळ जाईन, कधी मी माझ्या लेकराला जवळ घेईन, कधी मी माझ्या लेकराला पाना पाजवील. हे सगळं काही आईच्या ध्यानामध्ये मनामध्ये होतं. प्रत्येक आई महाराज कुठलाच विचार करत नाही. प्रत्येक आईला आपल्या लेकराचं कल्याणच इच्छित असते. प्रत्येक आईच्या मनामध्ये आपल्या लेकराचं चांगलं व्हावं हीच इच्छा असते. कोणाच आईला वाटत नाही आपल्या लेकराचं वाटोळं व्हावं महाराज. आणि ज्या आई वडिलाला वाटत असेल आपल्या लेकराचं वाटोळं व्हावं, ते आई वडील नाहीत महाराज, आई वडील नाहीत. प्रत्येक आई वडिलाला, प्रत्येक आईला वाटत असतं महाराज की आपल्या मुलाचं चांगलं झालं पाहिजे. हेच आईचा उद्देश असतो. आणि या अंतःकरणाने आई मुलाच्या ताकदीनं मुला काय झालं असेल, माझा मूल किती लढत असेल, माझं मूल काय करत असेल, या विचारानं आईनं कर 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 महाराज. अवघड, सगळ्यात अवघड असणारा गड त्या आईनं खाली उतरला आणि खाली उतरून जाऊन आपल्या लेकराला पाना पाजला. ही गोष्ट सकाळी छत्रपती शिवाजी महाराजाला समजली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी काकण सोडली आणि मुद्रा देऊन त्या माता माऊलीचा महाराष्ट्रामध्ये पहिला महिलेचा जर सत्कार जर कोणी केला असेल तर या जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी केला महाराज. आणि त्या आईचं नाव आहे हिरकणी. आणि ज्या गडावरून ती आई खाली उतरली त्या गडालाच माझ्या राजानं नाव देऊन टाकलं. काय तर हिरकणी गड, हिरकणी बुरुज महाराज त्या गडाला नाव दिलं. आता तुम्ही जर रायगडावर गेला तर जाऊन बघा महाराज, किती खडतड आहे. तरी बी नंतर हिरोजी इंदुरकरांनी ते सगळं काही छाटलाय, साफ केलाय. जे काही धरायला कुठं कुठं थोडे हात होते ते सगळे हिरोजी इंदुरकरांनं एक दिवस 24 तासामध्ये ते बाजूला काढलेत महाराज. चढता येत नाही, आता चढताच येणं शक्य नाही. तशा गडावरून, अवघड गडावरून एक माता खाली उतरली, पण नेम त्या माणसाने काय केला नाही, मोडला नाही त्या द्वारपालानं. ही बातमी राजानं सत्कार वगैरे केला, सगळं झालं. आणि राजानं एके दिवशी महाराज 400 मावळे घेऊन युद्धासाठी गेले आणि एके दिवशी येत असताना थोडंसं रायगड येण्यासाठी उशीर झाला. 8 वाजले आणि 8 वाजल्यानंतर राजानं आपलं जे काही सैन्य होतं ते सैन्य खाली सोडलं आणि राजा एकटेच गडावर मेन दरवाजाच्या जवळ गेले. लक्षात आलं एका माता माऊलीला सोडलं नाही. आता मी बघतो, आवाज देऊन ह्या द्वारपालाची परीक्षा घ्यावं म्हणून राजानं आवाज बदलला आणि दरवाजा वाजवायला सुरू केला. बाबा अरे दरवाजा कार, मला गडावर जायचंय, माझं काम आहे, मला गडावर गेलं पाहिजे. दरवाजा कटकट कटकट वाजवायला लागली महाराज. हां असा दरवाजा वाजू लागला. त्यानं आवाज दिला. ते म्हणला मधून मी दरवाजा काढू शकत नाही, काही जरी झालं तरी सकाळी 7 वाजल्याशिवाय दरवाजा काढू शकत नाही. त्यावेळेस राजानं बोलावायला सुरुवात केली. बाबा अरे माझ्याकडं एक घोण भरून काय आहेत तर मुद्रा आहेत, एक घोण भरून मुद्रा मी तुला देतो, 1 लाखाची रक्कम मी तुला देतो, दरवाजा काढ. राजाला वाटलं पैसे बिशे घेतल्यावर हे बदलतंय काय की. महाराज त्यानं सांगितलं, राजेसाहेब तुम्ही कोण आहेत हे मला माहिती नाही. तुम्ही जरी सगळं तुमचं आयुष्य जे काही असेल सगळं जरी मला दिलं तरी मला माफ करा, मी दरवाजा उघडू शकत नाही. आमच्या राजाने आम्हाला घालून दिलेला नियम आहे. किती नियम पाळावा लागतो लक्षात ठेवा. राजाला वाटलं बरं झालं बाबा, आमचे आनंद वाटला की आमचे शिपाई एवढे निष्ठावंत आहेत. मग राजानं आपला स्वतःचा आवाज काढला आणि आवाज दिला. अरे बाबा अरे मी तुझा राजा आहे, छत्रपती शिवाजी महाराज. मग आवाज ओळखला आणि मधून त्या सेवकानं सांगितलं, राजा क्षमा असावी, माफ करा. या सेवकाचा मुजरा स्वीकारा, राज मुजरा स्वीकारा. त्यानं आतमधून मुजरा केला आणि मुजरा केल्यानंतर राजे म्हणले दरवाजा काढ. ते म्हणला माफ करा राजे, जर नियम तुम्ही बनवलेला आहे, नियम जरी तुम्ही बनवलेला जरी असला तरी हा नियम आहे. तर तुम्हाला आज उद्या सकाळी 7 वाजेपर्यंत रायगडाच्या पायथ्याशी राहावं लागेल, पण रायगडावरती येता येणार नाही. हा घालून दिलेला एकनिष्ठेचा नियम आहे. ह्याला म्हणतात नियम. विठाला विठाला जेवढे जगाचा मालकानं जन्म घेतले तेवढे जन्म तुकोबरायाने घेतले. जेवढे जे जे झाले अवतार, जे जे झाले अवतार, जे जे झाले अवतार आणि तुका त्यांच्या बरोबर. जेवढे अवतार झाले तेवढे तुकोबरायाचे अवतार झाले. एवढा अनुभव आहे मला तुकोबरायाकडे. प्रत्येक अवतारा जगाच्या मालकासोबत. राम अवतारामध्ये अर्जुन, राम अवतारामध्ये अंगद झाले, कृष्ण अवतारामध्ये उद्धव झाले,
पांडुरंग अवतारामध्ये नामदेवरायाचा अवतार आहे, याच्या अगोदरचा अवतार ते तुकोबरायाचा अवतार आहे. प्रत्येक अवताराचा अनुभव आहे, एवढा अनुभव आहे जेवढे जगाचा मालक किती वर्षापासून आहे, योग्य 28 वर्ष झाले तेव्हापासून जगाचा मालक आणि जगाच्या मालकाचं नाम आहे आणि तेव्हापासून तुकोबराय म्हणले मी आहे. एवढ्या दिवसाचा अनुभव मयामाग आहे, अनुभव आहे. आणि अनुभव सहज प्राप्त होत आहे का? सहज प्राप्त होत नाही. अनुभवासाठी गोडी लागते. अनुभवासाठी गोडी हे शास्त्र आहे, शस्त्र आहे. या गोडी या शस्त्राने अनुभव प्राप्त करता येते. प्रेमानं बोलून राहून वागून अनुभव प्राप्त करायचा आणि ज्याला अनुभव संपन्न आहे अशा माणसानं सांगावं. मग तुकोबरायला अनुभवही जास्त आहे आणि तुकोबरायचा अधिकार सांगायचं झालं तर तुकोबराय केवढे आहेत महाराज? अनुरेणू या थोकडा अनुरा थोकडा तुका आकाशाये वडा तुका आकाशाये वडा तुका आकाशाये वडा अनुरेणू या ठोकडा तुका आकाशाये वडा तुका आकाशाये वडा तुका आकाशाये तुका आकाशा एवढे तुकोबराय मोठे आहे, तेवढा तुकोबरायचा अनुभव आहे. सांगण्यासारखं खूप काय आहे. तुकोबरायाच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुकोबराय किती मोठे आहेत, इतके मोठे तुकोबराय, इतके मोठे तुम्ही आम्ही ज्या अला प्रत्येक मानवाला ज्याचं भेव आहे असा म्हणजे काळ. तो काळ महाराज आमच्या तुकोबरायला गुलाम सलाम करतो. काळ गुलाम सलाम करी तुकिया घरी राबसे. तुकोबरायच्या घरी अहो तुम्हा आम्हाला ज्या काळाचं भेव आहे त्या काळाचं भेव तुकोबराय समोर नाही, तुकोबरायकडे नाही महाराज. तो काळ तुकोबरायच्या घरी काम करतो. एवढंच नाही, अहो तो काळाचा जो बाप आहे तो बाप नुसतं तुकोबरायचं नाव जरी काढलं तरी तो काळाचा बाप. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय आम्ही माता दिला पाय आम्ही माता दिला पाय हो जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय आम्ही माता दिला पाय आम्ही माता दिला पाय. जगाला खाणारा काळ तुकोबराय म्हणतात, त्या जगाला खाणाऱ्या काळाच्या मस्तकावर आम्ही पाय दिला. तुका म्हणे काळ आणि आम्ही माता दिला. जगा काळ खाय आणि आम्ही माता दिला पाय. जगाला खाणारा काळ आम्ही त्या काळाच्या डोसक्यावर माता दिला. एवढी ताकद आमच्यामध्ये आहे, एवढा अधिकारवान तुकोबराय आहेत. नेमाचे पालन केलं तर तुकोबरायच्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारचा नियम महाराज संपला नाही, नेमच सोडला नाही. घराण्यानं घालून दिलेला नेम कधी तुकोबरायनं संपू दिला नाही महाराज, कधीच नाही. घराण्यानं घालून दिलेली वारी कधी तुकोबरायनं संपून दिली नाही. नेम किती असतंय एक दृष्टांत सांगतो आणि अभंगामध्ये प्रवेश करतो. जीवनामध्ये किती माणसानं निष्ठा असली पाहिजे प्रमार्थावर, किती माणसाचा नेम आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे. आपल्या तिकडं अहमदपूर भागामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये औसा तालुक्यामध्ये एक संत होऊन गेले. जसे आपल्या इकडं कीर्तन महर्षी मारुतराव महाराज अस्तापूरकर होऊन गेले, तसे तिकडं मारुती महाराज कानेगावकर होऊन गेले. ते मारुती महाराज कानेगावकर बाबा आपली महिन्याची वारी पंढरपूरला निघाली. महिन्याच्या वारीला पंढरपूरला निघाली. बघा किती प्रमार्थावर निष्ठा,
किती प्रमार्थाचा नियम, नियमाची वारी महिन्याची, आणि नियमाच्या महिन्याच्या वारीला महाराज निघाले. निघत असताना गावातली मंडळी 4-2 जवळ आले. म्हणले महाराज अहो तुमच्या मुलाचं बघा म्हणले, तब्येत खूप ढासळली, 1-2 तासामध्ये मुलगा मरणार आहे म्हणले, आणि मुलगा मेल्यानंतर तुम्हाला वापस यावं लागेल, कशाला करतात, नका जाऊ म्हणले, थांबा. महाराज म्हणले मी इथं थांबल्याने ते का वाचणार आहे का, मी इथं थांबल्याने त्याला जीवनदान मिळणार आहे का, नाही म्हणले, मला जे नियम आहे ते मी सोडणार नाही. महाराजांनी नियम महाराज सुरू केला. महाराज निघाले. महाराज आपल्या आपल्या वारीला भजनी घेतले, टाळकरी घेतले. काही अंतराव दरमजल करत 4-5 कोसावर गेल्यानंतर 2-3 गावाच्या आड गेल्यानंतर बातमी कळाली की मुलगा गतप्राण झाला. एक जण धावत धावत गेला, घोड्यावर गेला आणि महाराजाला सांगितलं महाराज तुमचा मुलगा गतप्राण झाला आणि त्यांचा अंत्यविधी करायचे, चला सोबत. महाराज म्हणले मी वापस आल्यानं का ते मेल्याला उठणार आहे का, उठणार आहे का म्हणले, नाही उठणार. म्हणले काय करायचे म्हणले, द्या त्याला आज्ञे म्हणले. महाराज म्हणले मी माझ्या नियमाची वारी सोडू शकत नाही म्हणले. महाराजांनी नियमाची वारी सोडली नाही म्हणले. मुलाचा अंत्यविधी करू वाटलं करा, नाही तर टाकून द्या म्हणले, पण मी अंत वापस येणार नाही. महाराज नियमानं महाराज वारीला चालायला लागली. ह्याला म्हणतात आयुष्यामध्ये नियम, ह्याला म्हणतात निष्ठा, प्रमार्थावर निष्ठा. एवढी तुकोबारायची निष्ठा आहे महाराज. तुकोबारायची किती निष्ठा. तुकोबारायचाच अवतार म्हणजे आमचा संत श्री मोतीराम महाराजांचा अवतार. मोतीराम महाराज अवतार. अहो आमच्या मोतीराम महाराजांना आयुष्यामध्ये कुठलाच नियम टळू दिला नाही. 2 तिथीची जर क्षय आला आणि 2 तिथी एकत्र आल्या आणि एकत्र आल्यानंतर 2 गावामध्ये वाद लागला. महाराज आमच्या घरी गावामध्ये आधी कीर्तनाला या, आमच्या इथला नियम आहे. दुसऱ्या गावातले म्हणले आमच्याही तिथीला या. दोन्ही गावाच्या मध्ये काय होती, गंगा होती. महाराज म्हणले बाबा दोन्ही गावाची गंगा आहे, दोन्ही एक गाव आहे, एकाच गावाची भावकी आहे, जवळ एकच आहे. गावातून फक्त गंगा ताडवी गेलेली आहे. काय व्हाले म्हणले आज इकडं करू ना इकडं. ते म्हणले नाही नाही महाराज आमच्या इकडं करा. ठीक आहे. महाराजांना जे आधी नियम घेतला होता, महाराजाच्या आयुष्यामध्ये महाराजांना कधी नियम मोडू दिला नाही. आणि महाराजांना भगवंताला विनंती केली, पांडुरंगा अरे आयुष्यभर भजन केलं, आयुष्यभर तुझं नामस्मरण केलं, आयुष्यात कधी नियम तुटला नाही, आणि आज माझ्या जीवनामधला नियम जर तुटत असेल तर तुझ्या भजनाचा काय अर्थ, असं म्हणले. महाराजांना नाही का महाराज तिकडं गोंडगावला भजन सुरू केलं. कीर्तन सुरू झालं, कीर्तन संपन्न झालं. आणि कीर्तन संपन्न झाल्यावर महाराज होडीनं अलीकडे येऊ लागले. होडीनं आली असताना इकडली मंडळी तिकडे जाऊ लागली. वाटतच गाठ पेटले. दोन म्हणले महाराज कसं काय वापस आम्ही तुमच्या इथं कीर्तनाला. नाही म्हणले झालं की इकडं कोणाचं. महाराज तुमचंच कीर्तन झालं. अहो नाही म्हणले माझं कीर्तन इथं. नाही नाही म्हणले महाराजाचं इथंही कीर्तन झालं. म्हणजे एकाच टायमाला एकाच वेळेस आपल्या गंगाखेड तालुक्यात 2 गावामध्ये महाराज कीर्तन झालं. 2 गावात एकाच टायमाला. कारण एका टायमाला जगाचा मालक मोतीराम महाराज झाला, पण नेम मोडू दिला नाही महाराज. नेम मोडू दिला नाही. त्याला म्हणतात आयुष्यात नेम. असा नेम तेच मोतीराम महाराज, तेच तुकोबराय. म्हणजे ज्या आरती तुकोबराय सांगतात त्या आरती तुकोबरायकडे नेमाची निष्ठा आहे, अधिकार आहे, अनुभव आहे. त्या सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे हे सांगून तुकोबराय सांगतात. नाही नाही तुकोबराय म्हणले तुम्ही जन्मतानी वचन दिलं होतं की देवाचं भजन करतो, तुम्ही ते विसरलात. तेच मी तुम्हाला सांगायलो अभंगाच्या पहिल्या चरणात. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला.
नाही तरी राज जन्मवाया. तुकोबर हे सांगतात बाबा, या संसाराच्या भवसागरामधून जर उतरून बाहेर जर निघायचं असेल तर काय करा. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. या जन्माचं सार्थकच एका गोष्टीमध्ये आहे की भगवंताचं भजन करणं, भगवंताला प्राप्त करून घेणं, हे जीवनाचं सार्थक आहे मायबाप. हे संसार आपल्यासाठी कामाचा नाही. ते कितीतरी आपण संसार संसार माझा म्हणत बसला तरी आपलं कोणी नाही महाराज. मुलगा आपला नाही, बायको आपली नाही, बहीण आपली नाही, कोणीच आपलं नाही. संसारात कोणी आहे का आपलं? कोणीच नाही. होय चेअरमन, आहे का? कोण आहे? अण्णा, संसारात कोणी आहे का आपलं? कोण आहे? कोणीच नाही. वाटते का कोणी? बापू आहे? कोण? बायको नाही महाराज, बायको सुद्धा आपली नाही. तुम्हाला वाटत असेल नाही रे, वा, नाही कुणाचे कोणी हो, नाही रे, नाही कुणाचे कोणी, हे नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही रे, नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे, सगळे सोयी रे. मेल्या मागे सर्व राहते, माऊली माऊली रे. ओ, ऐका मायबाप, ऐका. आयुष्यामध्ये आपलं कोण कोणाचं नाही. आमचे संत महात्मे खूप सांगतात, जीवनात कोणी कुणाचं नाही, नाही कुणाचे कोणी. आपला भाऊ आपला नाही. जोपर्यंत आपलं काही चांगलं आहे तोपर्यंत भाऊ आपल्या सोबत आहे. वाटत असेल आपली बहीण आपली पाठीराखण आपली असेल, नाही महाराज. जोपर्यंत भावाचा धंदा चांगला आहे तोपर्यंत बहीण म्हणते दादा माझा आहे, माझा आहे. वाटत असेल आई वडील आपले आहेत, पण या जीवनाच्या पाठीवर कोणीच नाही महाराज आपलं. आई वडील सुद्धा महाराज म्हातारपणाला आपल्या मुलाने आपल्याला सांभाळावं याकरता आपल्या सोबत महाराज राहतात. पण मायबाप, आमचे गुरुवर हे महाराज सांगतात, एके वेळेस आपण सांगतो आईचं प्रेम मुलावर खूप असतं. एका हौदामध्ये एका जणाने पाणी सोडलं आणि त्याच्यामध्ये एक आई म्हणजे माकडीने सोडली, त्याच्याबरोबर मुलाला सोडलं. ज्यावेळेस हौदाचं पाणी थोडं 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 वाढायला लागलं त्यावेळेस त्या पिल्ल्याला तिची आई होती महाराज वरती वरती करवडं घेतलं. पाणी कडेला लागलं, आईनं खांद्यावरती घेतलं. मायबाप, ते पाणी ज्यावेळेस खांद्याला लागायला लागलं आईनं डोक्यावरती घेतलं. मायबाप, ते पाणी ज्यावेळेस पोटामध्ये जायला लागलं आणि ज्यावेळेस ते तोंडात पाणी जायला लागलं आईनं डोक्यावरलं पिल्लू बाहेर काढलं आणि खाली पायाखाली धरलं आणि आई त्यावरती उडी राहिली. म्हणजे आयुष्यामध्ये आईही कुठंतरी कमी पडते मायबाप. आपण म्हणतो बाप आपल्यासाठी खूप दृष्टीवाला आहे. आई आपल्याला कडेवर घेते कारण आईचं लक्ष असतं की आपल्या लेकराची ही नजर माझ्या नजरेबरोबर असली पाहिजे. पण बाप या गोष्टीचा विचार करत नाही. बाप आईपेक्षा एक काकणभर जास्त असतो. बाप म्हणतो जे माझ्या नजरेला दिसतंय तेही मुलाला दिसलं पाहिजे आणि माझ्या नजरेला जे दिसणार नाही तेही माझ्या मुलाला दिसलं पाहिजे. म्हणून बाप खांद्यावरती घेतो. हा प्रसंग एकडा आहे महाराज. पण ज्यावेळेस अंतकाळ येतो त्यावेळेस कोणीच कोणाचं नसतं मायबाप. मुलगा आपला नाही,
किंवा बायको आपली नाही, बायको ही आपल्या संपत्तीची महाराज राखण करणार, संपत्तीसाठी करते. आपल्यावर परिस्थिती येऊ द्या, आपली तब्येत खालावर येऊ द्या, आपल्याला खोकला लागू द्या, दमा लागू द्या, आपल्या तोंडून बेंडका बाहेर पडू द्या, बायको म्हणते ही बला घराच्या बाहेर काढा. या शरीरातला जीव निघून जाऊ द्या, सर्व परिवार नाते गुरुत म्हणतात काढा 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 म्हणते, झाला भोई बार, त्याला काढून देतात. आमचे तुकोबाराय संत महात्मे सांगतात बाबा या आयुष्यामध्ये कोणीच कोणाचं नाही, याच्यातून जर उतरही व्हायचं असेल तर एकच आहे, अंतकाळीचा सोयरा आणि तुका म्हणे विटू धरा. बोला महाराज. मेल्या मागे सर्व राहती हे माऊली ज्ञान राजा. जय हो. मीच कुणाचं नाही महाराज. आयुष्यामध्ये या मृत्यू लोकामध्ये अंतकाळीला जर कोण आपला सहाय्य करणार असेल तर जगाचा मालक असेल. तुम्हाला वाटत असेल संसार माझा आहे, महाराज आपलं कोणी नाही. या संसारामध्ये तुम्हाला एकच उदाहरण देतो, सेवा समाप्त करतो. तुम्ही कमाई संसार संसार संसारामध्ये किती मोठं होणार आहेत. होऊन 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 किती कमी ताण हो. 10-100 एकर 200 एकर 300 एकर 4-5 बंगले 10-15 बंगले एवढं कमी ताण. पण राजा रावणा इतकं तर कमवू शकणार नाही. कमवू शकताल का महाराज? नाही. अहो ज्या राजा रावणाची अख्खी लंका सोन्याची होती महाराज. राजा रावणा इतका विद्वान ही जगाच्या पाठीवर कोणी नव्हता. ज्यावेळेस पार्वती आई साहेब भगवान शिवशंकराला बोलू लागल्या, मालक कुठल्या प्रकारचा विचार नाही केला मी तुमच्या अर्धांगिनी झाले, पण आम्हाला वाटतं की बाकीच्यासारखं आपल्याला एखादं घर असावं. आपलं घर म्हणजे स्मशानामध्ये राहणं आहे. आपल्याला कोणी भेटायला सुद्धा येत नाही. माणसं मेल्यानंतर आपल्याला भेटा येतात. आपल्यालाही एखादं मालक घर असावं आणि त्या घरामध्ये आपण राहावं. ठीक आहे, काही अडचण नाही. पार्वती ओके म्हणले आणि पार्वतीला महाराज सांगितलं आणि सुंदर अशी समुद्रामध्ये सोन्याची महाराज लंका या ठिकाणी भगवान शंकरानं स्थापित केली. आणि केल्यानंतर आता मग घर एवढं मोठं बांधलं म्हणल्या वास्तुशांती तर करावं लागेल का नाही. मग वास्तुशांतीचा मोठा कार्यक्रम ठेवायचं ठरलं. पण आता एवढ्या भगवान शंकर देवादिदेव त्यांचा देव महादेव, या महादेवाच्या घराची वास्तुशांती आहे. मग साधा सुद्धा श्याम महाराजासारखा महाराज जमन का हो? कसा जमन? होय, मोठा महाराज लागन का नाही महाराज?
मग कोणाला बोलवा मग त्या काळी सगळ्यात विद्वान मग कोण जर होते तो राजा रावण होता. मग पूजासाठी राजा रावणा बोलिलं. आता ते बाकी नंतर कशी लंका घेतली ते नंतर कधी सांगू. पूजासाठी बोलवलं आणि त्याच्या हातानं पूजा म्हणजे भगवान शिवशंकराच्या घराच्या हातानं पूजा करण्यासाठी ब्राह्मण म्हणून राजा रावण यावा एवढा विद्वान. संपत्ती केलं तर सगळं महाराज सोन्याची लंका होती, काशा तांब्याचे घरं होते, पितळाचे घरं होते, सगळं काही महाराज धातूचे घरं होते. एवढा विद्वान होता. श्रीमंतीचा तर विचारच नाही महाराज. बलवान एवढा बलवान होता की सगळे 33 कोटी देव त्रिलोकावर महाराज त्याने काय केला होता, कब्जा केला होता. 33 कोटी देव महाराज त्यांच्या कब्जामध्ये होते. एवढा होता. कौटुंबिक बळ जर विचार केलं तर 80,000 बायका होत्या, 1.25 लाख नातू होते महाराज. एवढं होते. आज जर राजा रावण असला तर दुसरी त्याला ग्रामपंचायत किंवा पंतप्रधान सुद्धा व्हायची गरज नाही महाराज. राजा रावणच झाला असता. सगळे पद त्याच्याच घरामध्ये, एवढी संख्या. बाकीच्या सोबत इलेक्शन करण्याची सुद्धा गरज नाही. एवढा बलवान होता. सगळ्या गोष्टीनं संपन्न असलेला राजा रावण. पण महाराज राजा रावणानं काही सोबत नेलं का सांगा. ते कवडी नेली नाही. सोबत एक कवडी सुद्धा घेऊन जाऊ शकला नाही महाराज. या भारत राज्यावर एका राजानं आक्रमण केलं आणि सगळं भारत कब्जा केला. आणि भारत कब्जा केलं त्या राजाचं नाव आहे सिकंदर राजा. आणि तो सिकंदर राजानं सगळ्या भारतावर महाराज अधिराज्य गाजवलं. पण मरता तो सिकंदर राजा सांगू लागला, बाबा मी एवढा भारताचा राजा झालो, भारतावर विजय कमीला, पण जात असताना माझ्यासोबत काही येत नाही. त्याने मरत असताना सांगितलं, मी मेल्यानंतर माझ्या दोन्ही हात असे बाहेर बाजूला करा. लोकांना विचारलं का, कारण त्यानं मरताने उत्तर दिलं, एवढा मोठा राजा पण जात असताना रिकाम्या हातानं जातोय हे सांगण्यासाठी, लोकांना कळण्यासाठी हात बाहेर काढले महाराज. म्हणून जे तुम्ही संसार म्हणता ते संसार आपल्यासोबत येणार नाही. म्हणून तुकोबाराय महाराज म्हणले की सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. आणि या संसाराच्या मागं लागत बसलात तर हे संसार तुमच्यासोबत येणार नाही. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. आणि नाही तरी गेला जन्मवारा. जन्म वाया जाणार आहे. आणि या संसाराची किती जरी तुम्ही बरोबरी करीत बसला तरी काही उपयोग नाही. करिता बरोबरी दुराबशी दुरी भवाची पुरी भावसी. या संसाराच्या दुःखामध्ये महाराज एक दिवस बुडून मरणार आहे. त्या संसार कसा आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. या संसारामध्ये महाराज सुख पाहता जवा पाडे. या संसार नगरी बाजार भर लाग बाई. या संसार नगरी बाजार भर लाग बाई. या संसार नगरी बाजार भर लागे बाई. संसार नगरी बाजार भर लागे बाई. हो यात सुख बाबा त्यात सुख नाही. यात सुख नाही बाबा त्यात सुख नाही. यात सुख नाही बाबा त्यात सुख नाही. यात सुख नाही बाबा त्यात सुख नाही. या संसार नगरी बाजार भर लाग बाय 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 बाय. या संसार नगरी बाजार भर लाग बाई. या संसार नगरी बाजार भर लागे बाई. या संसार नगरी बाजार भर लागे बाई. या संसार येसनी बाजार भर लाग बाई. यात सुख नाही त्यात सुख नाही. अहो या संसारात कशाचंच सुख नाही. सगळं काही दुःखाचा व्यवहार म्हणजे संसार आहे. म्हणून या संसारातून जर मुक्त व्हायचं असेल तर एक करा. मग तुकोबाराय काय करावं. आमचे चर्मन तुकोबाराय जवळ गेले आणि तुकोबाराय म्हणले, तुकोबाराय अहो 2 वाजून गेले की टाइम संपला, आता तरी सांगा बाबा काय करावं, सांगा लवकर. त्यावेळेस तुकोबाराय म्हणले, कीर्तन बंद करा. आहे का नाही, असं नाही. त्यावेळेस तुकोबाराय म्हणले, याच्यातून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर काय करा, एकच करा, तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. मग ते नामस्मरण कसं करा तर ते आवडीनं करा, भावानं करा. तुकोबाराय मग हे नामस्मरण करण्यासाठी आम्हाला काय करावं लागन. तुकोबाराय म्हणले, काहीच करायचं नाही, अभंगात काही न लगे भावाची कारण. काही न लगे भावाची
भावची कारण तुका मने आन विठोबाची तुकोबर आहे विठोबा पांडुरंगाची आन घेऊन सांगतात बाबांनो काय करा तर भगवंताचं नामस्मरण करा तुकोबर आहे सांगतात म्हणून एकदा सर्वांनी भजन करा सर्वांनी हात वरती करा हात वरती करून एकदा सर्वांनी भजन करायचंय सगळेजण हात वरती जैला जैला हात दिले तेवढ्याने हात हातानं भजन विठोबा रखुमाई विठोबा
टाळे पकवाज टाळ टाळे पकवाज टाळे इना 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 हा इना टाळे हा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज 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 माऊली तुकाराम